हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुजाता नितानी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि ना आजचा व्हिडिओ आहे ना किचन क्लिनिंगचा असणार. मी भरपूर दिवसापासून तुम्हाला म्हणत होते की मला किचन क्लिनिंग करायची, पण वेळच नाही भेटला. आता मकर संक्रांत आली आहे, म्हटलं किचन क्लिनिंग करून घ्यावा. आणि आता तुम्हाला तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. घरातून भांडे ना आणि बाहेर गॅलरीत आणायचे आणि मग तिथून पुढे सुरुवात करायची. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवात केली आहे मी भांडे काढायला आणि सगळे भांडे काढून मला गॅलरीत ठेवायचे. जो किराणा हँडा बनवला तो एक साईडला मी हॉलमध्ये घेऊन ठेवणार आहे आणि त्यानंतर मी सगळे भांडे काढून घेणार आहे. आता दिवसभरात काय काय होतं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. भांडे काढायला सुरुवात केली आणि इथं आहे ना नाही का भांडे काढून नाही का व्यवस्थित काढून घेतले सगळे. काही काही काढले आणि ना हे बघा डब्यांच्या मागं किती पसारा, सगळा पसारा सगळे असले का मग कुणी आलं का मागं टाकून देतो, तो पण घेतला काढून. हा सगळा पसारा आहे ना मी तर काढला एका रॅकमधला. ही रॅक पूर्ण रिकामी झालेली आहे आणि ही बघा ही थोडी केली आहे मी रिकामी. आणि एवढा सगळा पसारा काढून एका पातेल्यामध्ये ना मोठं आहे ना त्याच्यामध्ये मी ना सगळा किराणा भरून ठेवला होता. सगळा किराणा एका त्याच्यामध्ये भरून ठेवला. अजून बराच काही भरायचं बाकी, काही अजून डबे रिकामी करायचे. मग ते सगळं आता आहे ना मी इकडची स्टीलची नंतर इथं ना मला देवांचं खायला करायचं होतं आणि देवांचं झूप पण लागले होतं. म्हटलं त्याच्यासाठी ना थोडंसं खायला करा म्हणून मी ना थोडं त्याच्यासाठी ना रवीची पेज बनवते. पसारा दिसतो असं तुम्हाला, पण जेव्हा आता किचनचं आवरून झालं का मग ते आवरण्यावर जाणार आहे. म्हणून मग मी सकाळी मी किचनमध्ये काहीच पुसलं नाही. म्हटलं तसं पण ते खराबच होणार आहे म्हणून मग मी किचनमधले भांडे घासून घेणार आहे त्यावेळेस. नंतर मग मी किचन अख्खा सगळी साईडचं सगळं राडा पसारा काढणार. इथं सगळे ना भांडे ना मी गॅलरीत नेऊन ठेवले होते थोडी थोडी करून, कारण की एकटीच होते. अक्कान ते पण वावरत गेले होते. सुद्धा त्या माझ्याजवळ ठेवलेलं होतं, ते सांभाळत होता. आणि मग मी ना पटपट आवरून सगळे भांडे बाहेर नेऊन ठेवले. ते डब्यांमधला किराणा सोडायचा. त्यानंतर मी ना वरचे सगळे ग्लास आणि ते सगळं काढायला लागले होते, कारण की भरपूर उशीर झाला होता म्हटलं आवरायला. मग पटपट ना सगळ्या नाजूक वस्तू आहे ना तर ग्लास काचेचे म्हटलं मधून मधून फुटून म्हणून ते नंतर शेवट काढून घेतले आणि साईडला ठेवून शेवट घासणार होते. आणि बघा ग्लासून असे मेनचट डाग पडले होते. खालून मग चांगले दिसत होते पण वरून मेनचट झाले ते काळे. नंतर मग ते काचेचे ग्लास बरण्या ते सगळं काढून घेतलं. आता या बरण्या ना मी ना वापरायला काढणारच नाही, लागन तेवढं 2-4च ठेवणार, जास्त नाही ठेवणार, कारण की भरपूर डबे म्हटलं नको बरण्या काढायला. आणि 2-3 किटल्या तेलाच्या काढून ठेवल्या, त्याच्यातल्या आता 1-2च ठेवणार आहे, बाकीचे ठेवून देईन. आणि मग ना सगळे व्यवस्थित काढून घेतलं सगळं. त्याच्यामध्ये मधून मधून सिद्धू यायचा मला मदत करू लागायला. तुम्ही निरीक्षण करून बघा एकदा, तुम्हाला कळून जाईल. आणि मग सगळा पसारा काढून घ्या. हे वरचे डबे ना ते नव्हते घासायचे मला, कारण दिवाळीचे वेळेस साफसफाई किती फक्त खालचेच घासायचे होते. म्हणून रॅकन ते रिकाम्या करून ना व्यवस्थित आता झटकून घ्यायचं म्हणलं जायचं म्हटलं. मग काय लागले माझ्या कामाला मी. आणि देवाने जवळ ना अक्कान ते पण आलते. आमची जेवण झाल्यानंतर मग मी झटकायला लागले होते. आणि इथं सिद्धूची दुडबुड चालू होती. मी किचन साफ करायला लागले म्हणले, तो कसा शांत बसतो, आज रविवार असल्यामुळे त्याला काय आनंदच झाला आहे. मी सगळी किचन साफ केली, मोटर चालू होत नव्हती म्हणून. आणि ना फक्त बादलीमध्ये पाणी आणून ना शॅम्पूच्या पाण्यामध्ये ना पाणीने ना व्यवस्थित धुवून पुसून काढत होते, घासून काढत होते, सगळं पुसून घेतलं. आणि नंतर मग सिद्धूच्या पप्पांनी ना मोटर चालू करून दिली मला. त्याच्यात मोटर चालू झाली सिंगल फ्यूज. आणि मग काय मोटर जोडल्यामुळं मला काहीच नाही वाटलं. मग मी किचनमध्येच नळी घेणार होते, पण म्हटलं आधी पासून घासून घेऊ द्या. मग मी खिडकी आणि ते सगळं व्यवस्थित घासून घेतलं. आता सिद्धूची मधून लुडबुड बघतच असाल तुम्ही, किंवा मी हे करतो मी ते करतो त्याचं चालू होतं. आणि त्याला म्हटलं नको अरे मीच करीन, नाही म्हणे मी तुला मदत करतो. आता एखाद्या आईला जर मुलगी जर नसली तरी काहीच वाटत नाही, कारण की मुलं थोडं हातभार लावतातच, याचं मला काहीच वाटत नाही. त्यानंतर मग इथे ना सिद्धूच्या पप्पांनी मला नळी दिली. आणि ना मी सगळ्या खिडक्या घासून झाल्यानंतर ना व्यवस्थित धुवून घेतल्या. आणि मोकळ्या पाण्याने व्यवस्थित किचन धुवून निघलं माझं. खिडक्या पुन्हा नाही का सगळी फरची ते सगळं मी व्यवस्थित पाणीने धुवून काढलं. नंतर खालचं राहिलेलं पाणी ना ते व्यवस्थित लुटून घेतलं, नळी बाहेर काढून दिली. आणि नंतर मग ना खाली जे पाणी साचायचं बादलीमध्ये बादलीतलं पाणी ना बाहेर नेऊन टाकायचे. सगळं पाणी व्यवस्थित किचन धुवून झालं आणि किचनच्या फरच्यानं ते सगळं पुसून घेतलं, कोरडं केलं. खालची जी मेनचं डाग होती ते पण नाही व्यवस्थित पुसून घेतलं होते. पुन्हा बाहेर भांडे घासायला लागले, भरपूर उशीर झाला मोटर चालू नाही झाल्यामुळं. आणि पटपट भांडे घासून घेतले आणि घरात ना सुकवायला ठेवले. अजून काही भांडे टपमध्ये होते बाहेर, ते आणायचे होते, पण म्हटलं आधी हे लावून घ्यावा. मग मी आधी धरून पेपर लावून घ्यायला लागले. आणि पेपर लावून घेतले म्हणजे व्यवस्थित वाटतं. आणि आता वरच्या किचनच्या नाही नव्हते लावणार पेपर, खाली फक्त जर रॅकलाच लावले. एवढे सगळे भांडे घासून झाले होते. आणि मग मी भांडे लावायला लागले, पण त्याच्यामध्ये पुढं माझ्याकडून बदलच करावा लागला मला, कारण की इकडून तिकडं चालू होतं. आणि मग हे सगळे लावलेले भांडे ना
पुन्हा दुसऱ्या साईडला व्यवस्थित लावून घेतले. सगळा पसारा तसंच पडेल होता, भरपूर उशीर झाला. मग सतीश पप्पा दूध घालायला गेले ना डेअरीवर. मग येताना त्यांनी ना वडे घेऊन आले होते. ते म्हणजे स्वयंपाकाला उशीर होणार आहे, आधी ना थोडा नाश्ता करू. मग आम्ही रात्रीचा नाश्ता केला, एक वडा खाऊन घेतला आणि अक्का त्याला सगळ्याला दिला. आम्ही सगळ्यांनी खाल्ला. नंतर नाही तर भांडी लावायला लागले ना, मग ग्लास ते लावून घेतले. आता हे सगळे ग्लास ते लावून घेतले. आता याच्यात मी नवीन वाट्या काढल्या होत्या, ग्लास काचेच्या वाट्या वापरायला. म्हणलं ठेवून काय करायचं म्हणून मग मी ना पुन्हा नंतर किराणा भरायला लागले. सगळ्या डब्यांमध्ये किराणा भरून घेतला. माझं आवरलं आणि म्हटलं आता त्याला स्वयंपाकाला लागावा म्हणून स्वयंपाक करायला लागले. आता संध्याकाळी आम्ही ना वडे खाल्ले होते, त्यामुळे फक्त चपात्या आणि मेथीची भाजी बनवणार होती, दुसरं काही नव्हतं बनवलं. हे सगळं किचन आवरून झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ